हाय एव्हरीवन. आज आपण ना लीगल नोटीस म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. लीगल नोटीस म्हणजे काय तर एक लिखित इशारा असतो, कोर्टात केस फाईल करण्याच्या आधी पाठवला जातो. तर यामध्ये कोणत्या कोणत्या बाबतीत लीगल नोटीस पाठवतात ते काही उदाहरणं सांगते मी. त्यासाठी एखादा प्रॉपर्टीचा वाद असेल, किंवा तुमचा चेक बाउन्स झाला असेल, एखादा कॉन्ट्रॅक्ट ब्रेक झाला असेल, किंवा कोणी तुम्हाला पैसे देण्यास मनाई करत असेल, तर तुम्ही त्यांना लीगल नोटीस पाठवू शकता. आता यामध्ये लीगल नोटीसमध्ये काय काय मेन्शन असतं. पहिला तुमचं आणि तुमचा ज्या व्यक्तीशी वाद आहे त्या व्यक्तीची पूर्ण नाव माहिती त्यामध्ये असते. त्यानंतर येते की बाबा तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तो व्यवस्थित लिहिलेला असतो. त्यानंतर तुम्हाला त्यातून काय साध्य करायचं आहे, तुम्हाला काय हवं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असते त्यात. त्यानंतर लीगल नोटीस पाठवल्यानंतर 7 ते 30 दिवसात त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. त्यानंतर येते की बाबा आता लीगल नोटीस कशी पाठवली जाते. लीगल नोटीस ही वकिलामार्फत पाठवली जाते. ती रजिस्टर पोस्ट थ्रू पाठवता येते किंवा ईमेल थ्रू देखील पाठवता येते. आणि जर या नोटीसचं समोरच्या व्यक्तीने उत्तर दिलं नाही तर तुम्ही डायरेक्ट कोर्टात केस फाईल करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला जर पुरावा वापरायचा असेल, लीगल नोटीसचा पुरावा वापरायचा असेल, तर तुम्ही तिची जी डुप्लिकेट कॉपी तुमच्या वकिलांकडे असते ती वापरू शकता. त्यानंतर रजिस्टर पोस्ट थ्रू पाठवली असेल तर त्याची रिसीट वापरू शकता. त्यानंतर जर ईमेल थ्रू पाठवली असेल तर ते ईमेल सेंड झालेला स्क्रीनशॉट वापरू शकता. अशा प्रकारे लीगल नोटीस तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.